मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनगर समाजाच्या एका मोठ्या नेत्याबद्दल म्हणजेच महादेव जानकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत। दिव्य मराठी या वर्तमानपत्रामध्ये त्यांच्यावरती एक लेख छापून आला आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊ। खरं आहे, मेंढपाळाच्या पोरग्यास लाल दिवा मिळालाय, पर जगन्नाथाच्या पोराची तुम्हासनी आता बाजाईत दिसत्या। तिच्या माग लय त्रास आहे बघा। शाळा सुटल्यावर जे पोरग गेलं अजून पतूर परतलं नाही। गाव सोडलं, माणसं तोडली, जमीन जुमल्यात मन नाही घातलं, लगीन बी नाही केलं, लय वर्ष वनवन केली। रामाला सुदीक 14 वर्ष वनवासात काढायला लागली होती, तवा कुठं जाऊन गादी मिळाली। तसंच हाय या आपल्या महादाचं। असं उत्तर मला 70 पार केलेल्या आणि सारी जिंदगानी मेंढरामागं घातलेल्या आबाजी शेंडगे या गावकऱ्यानं दिलं। मी प्रश्न विचारला होता की तुमच्या गावचा पोरगा महादेव जानकर मंत्री झालाय, तुम्हाला कसं वाटतंय? आमचा हा संवाद भल्या सकाळी पळसावडे गावातल्या बिरोबाच्या देवळासमोर चालला होता। म्हसवड मान तालुक्याचं ठिकाण। म्हसवडहून आटपाडीला निघालं की पहिलं देवापूर, नंतर दुसरं पळसावड लागतं। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि परवा ज्यांचा राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला त्या महादेव जानकरांचं हे गाव। पंचक्रोशीत सिद्धनाथाचं म्हसवड म्हणून नावाजलं जातं। पळसावडे गावची 1500च्या आसपासची वस्ती। गावात धनगर समाजाची संख्या अधिक, त्यानंतर मराठा आणि मग रामोशी समाज। गाव बर्डावर वसलेलं। मान प्रदेश कमी पावसासाठी ओळखला जातो। नजर टाकावी तिकडं मारान आणि खुरटी झुडपं, नुसता भरारा वाहत असतो। दैवडी, म्हसवड, आटपाडी परिसर म्हणजे मानदेशाचं हृदय। मानदेशात भौतिक सुख समृद्धी नसली तरी सांस्कृतिक वैविध्य कमालीच आहे। 60च्या दशकात व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडी ही कादंबरी लिहिली। त्यातून इथला दुष्काळ, मेंढपाळांची स्थलांतर, धनगरी जीवन आणि मानदेशी माणसाचा चिवट संघर्ष जगासमोर आला। आज मी त्याच मातीत वाढलेल्या महादेव जानकर या माणसाची मुळं शोधायला आलो होतो। एसटीनं मला जिथं सोडलं तिथं 5-6 गावकरी सकाळचं ऊन खात उभं होतं। त्यांना जानकरांचं घर विचारलं। म्हणाले त्यांचे 2 भाऊ आहेत, पर ते वस्तीवर राहतात। एसटी गेली त्याच दिगंची रस्त्यानं जावा। टेकाडावर खालतं तोंड करून जे घर दिसल ते जानकरांचं। आता तुमचा माणूस मंत्री झालाय, त्यांनी गावासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं? हा माझा पुढचा प्रश्न। आमचं सगळं ठीक आहे। खालच्या अंगाला राजेवाडीचं तळ आहे, गोऱ्या साहेबांनी बांधलेलं। ते भरलं की गावाला तसं काय बी कमी नाही बघा। पावसाचीच तेवढी अडचण आहे। उग झिंगझिंग दगडाखालची माती पण वल्ली नाही होत। पाऊस पडला आणि मान नदी वाहिली की बास, इतकीच माफक अपेक्षा त्या प्रश्नावर गावकऱ्यांनी व्यक्त केली। 2 किलोमीटर चालल्यावर जानकर वस्तीवर पोहोचलो। 12 पत्र्याचं भाजलेल्या विटांचं एक पाकी घर। त्या समोरच्या शेतात 2 पुरुष दिसले। एक जण कडवळ कापत होता तर दुसरा गाय धुत होता। त्यांची विचारपूस केली। या बसा, नमस्कार, आम्हीच जानकरांचे भाऊ म्हणाले। मोठ्या भावाचं नाव दादा। लालबागच्या जाम मिलमध्ये 20 वर्ष यांनी साचा कामगार म्हणून काम केलं। सांगलीच्या वालचंद कॉलेजात शिकणाऱ्या महादेवला आणि पुण्यात ILS कॉलेजात LLBला असलेल्या सतीशला ते महिन्याकाठी 150-200 रुपये मनी ऑर्डर पाठवायचे। मिल बंद पडल्यावर गावी आले आणि शेती कसू लागले। 2 नंबरचा सतीश यशवंत सेनेच्या संस्थापकांपैकी एक। वकिली न करता जीवनदानी कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे। नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या
लहान बंधू महादेव विषयी गप्पा सुरू झाल्या. महादेव 3 नंबरचा. रत्नाबाई नावाची एक बहीण आहे. शेजारी विरकरवाडीत तिला दिलंय. वडिलांची 5 खंडी मेंढर होती. महादेवचा जन्म मेंढरा मागचाच. आमची मेंढरं ज्या सातारा लगतच्या वाडे गावात वसायची त्याच शेतमालकांनी पोरांना शाळेत घातलं असं वडिलांनी बजावलं. त्यामुळे या दोघांना शाळेचं तोंड तरी दिसलं. 8 महिने सातारा आणि 4 महिने पळसावडे अशी कुटुंबाची फिरस्ती असायची. त्यामुळे यांच्या शाळा बदलल्या जात. शेवटी वडिलांनी एका जागी राहायचं ठरवलं. त्यासाठी मेंढ्या मोडाव्या लागल्या. त्यानंतर माझी नोकरी हाच एकमात्र आधार होता. मोठे बंधू दादा बोलत होते. आमचं माध्यमिक शिक्षण पळसावडे शेजारच्या देवापूर गावी झालं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे आम्ही विद्यार्थी. फुले शाहू आंबेडकर विचारांचं बाळकडू पहिल्यांदा तिथं मिळालं. आईचं माहेर सातारा. दूध घालायला जाताना आईची कर्मवीर अण्णांशी रोज भेट व्हायची. वडील समाजाचे खिल्लारी होते. संसाराचा खरा भार आई गुणाबाईनं वाहिला. दोघा पोरांनी लग्न नाही केलं म्हणून तिला वाईट वाटायचं. पण ती सगळं दुःख गिळत राहिली. आम्हाला कधी आडकाठी नाही केली. महादेवला डॉक्टर व्हायचं होतं पण मार्क कमी पडली आणि इंजिनिअरिंगला गेला. महादेव कॉलेजात असताना रामदास आठवले आणि शिवाजी शेंडगे यांचा कमालीचा फॅन होता. 2 नंबरचे बंधू ॲडव्होकेट सतीश म्हणाले. महादेव जानकरांना घरचे आता साहेब संबोधतात. 1993ला महादेव यशवंत सेनेचे सेनापती झाले. तेव्हा त्यांनी लग्न न करण्याची, घरी न जाण्याची आणि संपत्ती न जमवण्याची शपथ घेतली. त्या शपथेला आजही ते जागून आहेत. याचा घरातल्या सगळ्यांना अभिमान आहे. 2012मध्ये वडील गेले तेव्हा साहेब 22 वर्षातनं पहिल्यांदा घरी आले, तेही हेलिकॉप्टरनं. त्यानंतर आज तागायत परतलेले नाहीत. फोन येतो का? तुमच्या प्रापंचिक अडचणी सांगता का त्यांना? या प्रश्नावर घरच्यांनी सांगितलं, साहेब म्हणजे भोळा साम बघा, त्याच्याच खिशात पैसा नसतो, आम्ही काय मागणार? आजूबाजूला द्राक्षे डाळिंबेचे मळे बघा. राजेवाडी धरणातून सगळ्यांनी पाईपलाईननी आणल्या. आमचं शेत जसं होतं तसंच आहे. 10 पैकी 6 एकर वैताखाली आहे. 4 एकर अजून पडीकच आहे. साहेबांचा फोन वगैरे येत नाही. अगदी पंढरपूर सातारा रस्त्यानं म्हसवडवरनं जातील पण गावात फिरकणार नाहीत. मी तुमचा नाही, समाजाचा आहे असं त्यांनी बजावलेलंच आहे. साहेबांच्या परिवर्तनाच्या लढ्यात कुटुंबाचाही खरीचा वाटा आहे. आमच्या दोघी मुलींना LLB पर्यंत शिकवलं. मोठ्या मुलीचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झालाय. मुलानंही आंतरजातीय विवाह केलाय. साहेबांचा त्याग जपण्यासाठी कुटुंबानं बरंच सोसलं पण त्याबाबत कोणाची तक्रार नाही. महादेव विचार तर सतीश आचार आहे. दादा जानकर यांच्या पत्नी वैजयंता अभिमानाने नमूद करतात. तालुक्याला कॅबिनेट पद मिळालेल्या मानदेशवासियांना अभिमान वाटतो. दहिवड, म्हसवड, फलटण शहरात जानकर यांच्या अभिनंदनाची जागोजागी पोस्टर्स लागलेली दिसली. त्यात जानकरांचा उल्लेख कुठे लोकबंधू तर कुठे बहुजनांचा वाघ असा केलाय. दहिवडीला इतिहासाचे प्राध्यापक भेटले. त्यांना छेडले तर म्हणाले, धनगर समाज मान परिसरात बहुसंख्येने असतानाही नेतृत्व मात्र मराठा होता. आज इथं OBC आमदार आहे. भले तो राष्ट्रीय समाज पक्षाचा नाही, मात्र हा जानकर यांच्याच चळवळीचा परिपाक आहे. जानकरांना आज वलय आलंय पण कधी काळी याच मंडळींनी त्यांना अगदी खोळ्यात काढलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो म्हणून वेडा धनगर ठरवलं होतं. जानकर आंबेडकराईट बनले याची कथा आहे. जानकर सांगलीच्या वालचंद कॉलेजात शिकत होते तेव्हा ते विद्यापीठ प्रतिनिधी UR होते. त्यावेळी मंडलचे देशात वारे वाहत होते. VP सिंग यांना त्यांनी कॉलेजात आणलं होतं. विपिनच्या विचारांनी ते भारावून गेले.
त्यांचा दृष्टिकोन विशाल बनला. यशवंत सेनेचे सेनापती झाले. तेव्हा बहुजन समाज पक्ष संस्थापक कांशीराम यांना ते भेटले. कांशीराम यांच्यापुढे त्यांनी आपल्या समाजाची राजकीय कोंडी कथन केली. कांशीराम म्हणाले, इतना बड़ा समाज है, फिर भी आप मांग क्यों करते हो? खुद सरकार बनो. कांशीराम यांच्याकडून जानकर यांनी प्रेरणा घेतली आणि NT OBC समाजाला शासनकर्ती जमात बनवण्याचा विडा उचलला. यशवंत सेनेने बसपशी युती केली. मराठवाड्यात मोठं संघटन उभारलं. एक लेकरू एक कोकरू अशी त्यावेळी त्यांची हाक होती. यातून ते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ गेले. माधव म्हणजेच माळी, धनगर, वंजारी हे सोशल इंजिनिअरिंग राज्याच्या राजकारणात अस्तित्वात आलं. बहुजन समाज पक्ष महाराष्ट्रात उभा राहू शकत नाही हे लक्षात आल्यावर 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. नांदेड 1998, सांगली 2006, माढा 2009, बारामती 2014 अशा 4 लोकसभाही जानकरांनी लढवल्या. प्रत्येक वेळी मी हरत गेलो, पण पक्ष जिंकत गेला. बाजी जिंकण्यासाठी कधीकधी हार आवश्यक असते, असं निवडणुकीबाबत जानकर म्हणतात. शरद पवार यांना ते आपला क्रमांक 1चा शत्रू मानतात. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराचे खरे मारेकरी पवार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या राजा समाजात सत्ता, संपत्ती आणि सन्मान मिळवून देणं हा त्यांचा ध्यास आहे. जानकरांना आपला पक्ष एका जातीचा करायचा नाही. धनगरांचे नेते म्हणून घेणंही त्यांना बिलकुल आवडत नाही. उलट शासनकर्ती जमात होण्यासाठी तुम्ही पायाचा दगड व्हा, इतरांना कळत चढवण्याची संधी द्या, असं ते आपल्या समाजास आवाहन करत असतात. 13 वर्षात विधान भवनात पोहोचलो, आणखी 13 वर्षांनी दिल्लीत जाईन, मंत्री होणार नाही, बनवणारा नेता व्हायचंय, असा या आधुनिक चाणक्याचा ध्यास असल्याचं राष्ट्रीय समाजवादी पक्षातील बुजुर्ग के अक्कीसागर सांगतात. सत्तांतराच्या वावटळीत मानदेशाचा हा कारभारी किती मजल मारतो ते पुढचा काळच दिसेल. तर मित्रांनो, ही होती महादेव जानकर यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दलची थोडीशी झुळूक. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.